दिसलं नाही 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 काढतो तुम्ही काहीच नका तुम्ही काहीच नका तुम्ही सगळे बाजूला थांबा तुम्ही सगळे असं लांब थांबवतो तिथून बघा पण इकडे नाही एवढ्या पट्ट्याच्या आत नाही. या ठिकाणी आलो आपण वसंत माधव गांडोळ्यांच्या वस्तीवरती सायकलीमध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की आमच्या राहत्या घरामध्ये एक साप आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय की गॅसची टाकी आहे स्वयंपाक मोठा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्याच्यामध्ये गॅसच्या टाकीच्या मागे वैद्यवर कळलं आहे की तिथे मध्यम आकाराचा नाग आहे विषारी वर्गामधला तो साप आहे आणि कदाचित शेतीचा परिसर असल्यामुळे कदाचित भक्ष्य खाण्यासाठी तो साप या ठिकाणी आलेला असणार आहे आणि समोर तुम्हाला दिसते या ठिकाणी एक मध्यम आकाराचा नाग या ठिकाणी बसलेला आहे आणि घरामध्ये अशा प्रकारचे साप जर आले तर त्या ठिकाणी आपल्याला खबरदारी घ्यावीच लागते. याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण कधी कधी मात्र विषारी वर्गामध्ये साप अशा पद्धतीने कधी कधी बसू शकतात. बरं डायरेक्ट ते याच्या पाठीमागे खिडकी मोकळी नाही खिडकी नाही फक्त काय हे बाथरूमचं जे आहे ना पाईप नाही पाईप पूर्ण मोकळा आहे हा त्याच्यामुळे ते बरी झालं जाळी बसून घ्या आता हा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की नागच आहे आणि विषारी साप असे घरामध्ये आले तर त्यापासून आपल्याला खबरदारी घ्यावीच लागते पण कदाचित त्याला शिकार न मिळाल्यामुळे त्याची या ठिकाणी तो चिडलेला आहे आणि शिकार कदाचित पळून गेल्यामुळे त्या ठिकाणी तो जास्त ॲग्रेसिव्ह आहे तुम्हाला दिसतंय आणि नागाचं वैशिष्ट्य आहे की जास्त चिडले ते लवकर फणा काढत नाही आणि काढलं तरी ते मात्र बाईटवरती असतात गेल्यावर. समोर दिसते जास्त चिडल्यामुळे कदाचित किचन हॉटेलच्या शेजारी बाथरूम आहे आणि त्याला पाईप लावलेला आहे आणि तो मोकळा असल्यामुळे कदाचित बाहेरून तो साप आतमध्ये आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे घरामध्ये जर बाथरूमचा असतील आणि पाईप असतील तर ते पूर्णपणे बंद करायला पाहिजे नाही तर अशा प्रकारचे साप कधी कधी चुकून आपल्या घरामध्ये येऊ शकतात. काय नाही तू काय का पळायची दर्शन तरी ठीक आहे बाहेर घ्या वाट्याव त्यांना पाहूया या ठिकाणी आपण एक किट वापरलं आहे की ज्या किटचा वापर करून सापांना सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जातं त्याचा वापर करून आपण त्याला घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. पण ज्या पद्धतीने तुम्ही असं बघता असं मात्र व्हिडिओ बघून कोणी साप पकडण्याचा किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र कोणी करायचा नाही.
माझं नाव वसंत महादेव गांडोळे, राहणार सायकिंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तरी आम्ही बाजारला गेलो असता दरवाजाला कुलूप होतं. कुलूप खोलल्यानंतर आम्ही घरामध्ये आलो. तो बाजार ठेवण्यासाठी मिसेस आतमध्ये जाण्यासाठी गेली होती पिशवी घेऊन, पण तिनं तो बघितल्यानंतर लगेच पाठीमागं फिरली. मला सांगितलं की घरामध्ये साप निघालेला आहे. तर आम्ही बघितलं तर ते गॅसच्या टाकीमागं किचन असल्यामुळं गॅसच्या टाकी पाठीमागं तो आतमध्ये जाऊन बसला. आणि नंतर मग मी सरांना फोन केला. सरांना फोन केल्यानंतर सर 10 मिनिटामध्ये या ठिकाणी आले आणि साप पकडला गेला. तो विषारी नाग आहे की कसं आहे ते माहीत नाही, पण नाग आहे. वसंत माधव गांडोळे सायकिंडी यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.